चिखलदरा अमरावती विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मोहन सायंकाळ यांचा सत्कार मी विनंती करतो. आदरणीय विजय ठुबे, अध्यक्ष शासकीय विद्यानिकेतन धुळे सत्कार करतील. अध्यक्ष शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटना चिखलदरा अमरावती मोहन सायंकाळ. अतिशय सक्रिय, अतिशय सकारात्मक असं कार्य कवी मोहन सायंकाळ, रसिक गाण्यांचे, कलेचे. निमंत्रित करतो दुष्यंत आठवले यांचा सत्कार. औरंगाबाद विद्यानिकेतनाचे सचिव दुष्यंत आठवले. छगन दादा नेरकर, चारही विद्यानिकेतनामध्ये मुक्त संचार असलेले आमचे व्यास मुनी महर्षी छगन दादा नेरकर सत्कार करतायत दुष्यंत आठवले. याचबरोबर मी इतर बांधवांना निमंत्रित करतो. चिखलदरा अमरावती पब्लिक स्कूलचे पंडितराव जाधव पुष्प देऊन त्यांचा सत्कार करतील. विजय कुमार, शिवाजी देशमुख, गोपाळ काळे, पंडितराव जाधव प्रथम, चिखलदरा अमरावती विद्यानिकेतन माजी विद्यार्थी पंडितराव जाधव. टाळ्यांच्या गजरात आपले पाहुणे आहेत. आपल्या मावशीचा मुलगा आहे. शिवाजी देशमुख, गोपाळ काळे, शासकीय विद्यानिकेतन अमरावती माजी विद्यार्थी. जीवनदादा सोनवणे हृदय सत्कार. वेलकम डियर्स. औरंगाबाद विद्यानिकेतनचे आमचे बंधू यानंतर. थँक्यू. शासकीय विद्यानिकेतन चिखलदरा अमरावती पंडितराव जाधव. वेलकम सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर ग्रेस द ओकेजन. थँक्स लॉट. राहुल भोसले, सुशील दत्त शिंदे आणि केशवराव काळे शासकीय विद्यानिकेतन औरंगाबाद माजी विद्यार्थी कृपया रंगमंचावर. केशव काळे, राहुल भोसले, सुशील दत्त शिंदे. थँक्स अँड वेलकम. थँक्यू. केशवराव काळे हे तुका म्हणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. लवकरच तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तुम्ही आम्ही सर्व या चित्रपटाला चांगली दाद देऊया. कवी, कालच आपण त्यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं, मनस्वी मधुशाला. आणि आता तुका म्हणे या त्यांच्या चित्रपटाचं सुद्धा आम्ही दणदणीत असं स्वागत करू. केशव काळे धन्यवाद. यानंतर विशेष सत्कार करणार आहेत या आमच्या शाविनी माजी विद्यार्थी संघटनेचे आणि सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष कालिदास बांगर, मारुती चव्हाण, विजयदादा ठुबे. या श्रीरामाचे हनुमान असलेले जितेंद्र पाटील आणि या जितेंद्र पाटलांचे उजवे आणि डावे असलेले या दोघांचा सत्कार करतील. जितेंद्र पाटील. कोण डावे आणि कोण उजवे? दोघेही व्यवसायाने इंजिनियर.
सत्काराचा हा सिलसिला इथेच संपत नाही. विशेष सत्कार आदरणीय विजयदादा यांच्याकडून विशेष सत्कार, त्यासाठी मी वाचन करीन आधी कशा पद्धतीचा तो सत्कार आहे. सन्मान पत्र देऊन आपण करणार आहोत मान्यवरांचा सत्कार. हॅलो. सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचं औचित्य साधून ज्या ज्या यशस्वी नैतिकतेच्या उच्च पातळीवरती माजी बांधवांनी ज्या पाऊलखुणा समाजात प्रशासनात जिथं जिथं ते वावरलेत, सर्व सेलिब्रिटी, शिक्षक, त्यांचे भारावलेले विद्यार्थी यांना मी नम्र आवाहन करतो. खूप दिवसांनी भेटलात. प्रमोद जाधव, कृपया कृपया आवाज बंद. थँक्यू. अत्यंत महत्त्वाचं कार्यक्रम आहे. कृपया सर्वांनी आपलं आसन ग्रहण करावं. कृपया आपल्या जागेवरती आपण स्तब्ध राहावं. हा टेक होम मेसेज आहे. या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचं औचित्य साधून ज्या बांधवांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सुवर्ण पाऊल खुणा उमटवून ठेवलेल्या आहेत, त्यांचा आदर्श या सोहळ्याच्या निमित्ताने आपण आपल्याबरोबर घेऊन जाणार आहोत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या एवढंच किंबहुना त्यांच्याही पेक्षा उत्तुंग असं कर्तृत्व तुमचं व्हावं, घडावं, हा या विशेष सत्काराचा उद्देश. आणि त्यामुळे आपण या पुढचे ते विशेष सत्कार जे करणार आहोत त्यामध्ये त्यांना सन्मानपत्र देत आहोत. जे सन्मानपत्र मानाने ते आपण ज्या ठिकाणी, ज्या ऑफिसमध्ये, ज्या कार्यालयात बसतील त्या ठिकाणी लावावं. तिथे येणाऱ्या विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्याला त्यांच्याकडून पुरेपूर मदत, पुरेपूर प्रेरणा मिळेल, अशा प्रकारची एक संकल्पना आपले अध्यक्ष विजयकुमारजी यांनी मागच्या मेळाव्यापासून सुरू केले. आपण त्याला जीवनगौरव म्हणायचो, परंतु जीवनगौरव अजून जीवन संपलेलं नाही आहे, अजून तर जीवन भरात आहे. पण तुमचा आदर्श घेण्यासाठी आता खाली खूप मोठी फळी आहे आणि त्यामुळे आपण या विशेष पुरस्कारासाठी सर्वप्रथम
रिसायटेशन वाचन करण्यासाठी मी दत्ता पाटलांना विनंती करतो. पहिलं नाव आहे माननीय मनोहरजी त्रिभुवन यांचं. दत्ताजी मनोहर त्रिभुवन. धन्यवाद. सर्वप्रथम थोडीशी मरगळ दिसते मला, जरा टाळ्यांचा कडकडाट तर करा, कारण अतिशय महत्त्वाचे सत्कार आपण करतो आहोत आणि ज्यांच्या प्रेरणेतून आपल्याला ही पुढे वाटचाल करायची आहे. मी सन्मानपत्राचं वाचन करतो. प्रिय श्री मनोहर भागाजी त्रिभुवन, नाशिक शासकीय विद्यानिकेतन येथून आपण सन 1973 उत्तीर्ण होऊन आयुष्याच्या स्पर्धेत सहभागी झालात. विद्यानिकेतनचे संस्कार आणि शिक्षणाची शिदोरी घेऊन इच्छाशक्तीच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनसुद्धा मुंबईच्या रामनारायण महाविद्यालयातून कला शाखेचे पदवीधर झालात. त्यानंतर शासकीय विधी महाविद्यालय मुंबई येथून कायद्याचे पदवीधर झालात. विद्यानिकेतनातील परिपूर्ण तयारी आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत धवल यश प्राप्त करून सहकार विभागात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या वर्ग 1 पदावर आपली निवड झाली. लोकसेवेचा खरा अर्थ समजावून घेऊन शासन सेवेत अनेक लोकोपयोगी कामं केलीत आणि अपर आयुक्त म्हणून शासकीय सेवेतून निवृत्त झालात. शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना गठीत करण्यात आपण मोलाचा सहभाग नोंदवला. सुरुवातीच्या काळात दरवर्षी शाळेतील मित्रांना एकत्र आणून स्नेहबंध घट्ट केला. विद्यानिकेतनातील आणि बाहेरील मित्रांना मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून देण्यात आपण वाटेकरी झालात. नाशिक येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था म्हणून आपली कारकीर्द अत्यंत गाजली, यशस्वी ठरली. याच काळात आपण नाशिकमध्ये अनेक नागरी सहकारी बँकांची निर्मिती केली. शेतकऱ्यांना कर्ज वितरण करणाऱ्या विविध सहकारी संस्था आणि त्यांचे गटसचिव यांच्याकडे नाबार्डकडे पाठपुरावा करून कायद्यात गटसचिवांचे एक वेगळे स्थान निर्माण केले. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी नवीन सावकारी कायद्याच्या मसुदा समितीत महत्त्वाचा सहभाग नोंदविला. लोकोपयोगी कामं केल्याची असंख्य उदाहरणं आपल्यासोबत आहेत. आपल्या या प्रचंड योगदानामुळे आपण सर्वांसाठी, आमच्यासाठी एक प्रेरणास्रोत झालेला आहात. आम्हा विद्यानिकेतनीय मित्रांना आपणाबद्दल अभिमान वाटत असून सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल आम्ही आपणास अतिशय मनापासून गौरव करीत आहोत. आदरणीय मनोहर त्रिभुवन दादा. टाळ्या इतक्या कमी. आपल्या ऋषितुल्य गुरुजनांनी घडवलेले हे हिरे आहे सगळे. यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत माजी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष श्री अरुण आहेर. 1979 श्री अरुण आहेर. अरुण दादाजी आहेर. अरुण आहेर माजी सभापती आरोग्य समिती जिल्हा परिषद नाशिक जिल्हा. अरुण आहेर. धन्यवाद डॉक्टर संजयजी. अरुण आहेर यांच्या सन्मानपत्राचं वाचन मी करतोय. मुळात अरुण दादा गेट टुगेदर जे सुरू झालं आणि आमच्या म्हणजे अलीकडच्या पिढीनं सहभाग नोंदवायला सुरुवात केली आदरणीय त्रिभुवन साहेबांच्या काळात आणि अरुण दादांच्या साथीनं. प्रिय अरुण दादाजी आहेर, आपण नाशिक शासकीय विद्यानिकेतन येथून सन 1979 उत्तीर्ण होऊन आयुष्याच्या स्पर्धेत सहभागी झालात. विद्यानिकेतनचे संस्कार आणि शिदोरी घेऊन पुणे तंत्रनिकेतनातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण बांधकाम व्यवसायास सुरुवात केली.
व्यवसाय करताना आपण सर्वसामान्यांची कामं केली. सामाजिक कामं करतानाच आपल्यामध्ये नेतृत्व गुण असल्यानं आपण राजकारणातही प्रवेश केला आणि तिथं विद्यानिकेतनाच्या संस्कारांचा उपयोग करून नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य समितीचे सभापती म्हणून सुद्धा योगदान नोंदवलं. त्याचप्रमाणे वसंतदादा सहकारी साखर कारखाना देवळा आणि जिल्हा कांदा बटाटा उत्पादन सहकारी संघ नाशिक यावर संचालक म्हणून काम केलं आणि 2 वेळा भारतीय जनता पक्षाचं नाशिक जिल्हा अध्यक्षपदसुद्धा अरुणदादांनी भूषवलं. राजकारण व समाजकारण करीत असताना आपण तरुण वयातच शासकीय विद्यानिकेतन नाशिक धुळे माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि तरुणांना आदर्श वाटेल असं काम करून संघटन वाढवलं. समर्थपणे अध्यक्षपद सांभाळलं. त्याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. मी विनंती करतो आदरणीय व्यासपीठावरील मान्यवरांना की अरुण दादांना सन्मानपत्रानं आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करा. अभिनंदन अरुण दादा. यानंतर सभागृहात उपस्थित नाहीत पण त्यांच्या सन्मानपत्राचं वाचन करतील दत्ताजी पाटील. त्यांच्या वतीने शिरीष पगारांना मी विनंती करतो या सन्मानपत्राचा स्वीकार करावा. शिरीष पगार 1975 नवी बॅच, सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन. प्रिय डॉक्टर उल्हास वासुदेव पाटील, नाशिक शासकीय विद्यानिकेतन येथून सन 1975 मध्ये उत्तीर्ण होऊन आयुष्याच्या स्पर्धेत सहभागी झालात. विद्यानिकेतनचे संस्कार आणि शिक्षणाची शिदोरी घेऊन पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालयातून MS पदवी घेतल्यानंतर जळगाव शहरात गोदावरी हॉस्पिटलची निर्मिती करून आपण आपल्या वैद्यकीय कारकिर्दीची सुरुवात केली. आपण शहरात वैद्यकीय क्षेत्रांमध्ये प्रथित यश डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झालात. वैद्यकीय व्यवसाय करताना आपण गोदावरी फाउंडेशन या ट्रस्टची पण स्थापना केली. वैद्यकीय व्यवसाय आणि ट्रस्टची कामं करताना समन्वय साधून जनतेचीही प्रचंड कामं केली आणि सेवा केली. सामाजिक कार्य करतानाच आपल्याकडे नेतृत्व आल्यामुळे आपण राजकारणात प्रवेश केला आणि तिथं विद्यानिकेतनाच्या संस्काराचा उपयोग करून भारताच्या संसद भवनात प्रवेश करून जळगाव मतदारसंघातून लोकसभेचे खासदारही झालात. सामाजिक कार्याचा पिंड असल्याने आपण गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये जळगाव जिल्ह्यात 55 शिक्षण संस्था निर्माण करून शिक्षणदानाचे प्रचंड काम मोठ्या प्रमाणावर केले आणि करीत आहात. या मोठ्या कारभारात आपल्याला आपली पत्नी डॉक्टर सौ वर्षाताई यांचाही मोठा सहभाग लाभला आहे. आपल्या या कार्यामुळे शासकीय विद्यानिकेतनाची संपूर्ण भारतात प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. आपण माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यातही मोठं योगदान दिलं आहे आणि देत आहात. मी मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय उल्हासदादा यांच्या वतीनं शिरीष पगार हा सत्कार स्वीकारत आहेत. धन्यवाद. मी पुढील सूत्र डॉक्टर संजय दादा यांच्याकडे देतो.
यानंतर व्यासपीठावरच असलेले डॉक्टर वसंत कटारिया, सन्मानपत्र वाचन दत्ता. डॉक्टर वसंत कटारिया, प्रथित यश, हृदयरोग, मधुमेह तज्ज्ञ. धन्यवाद डॉक्टर संजय. सकाळीच आपण डॉक्टरांना ऐकलं, आता डॉक्टरांबद्दल ऐकूयात. प्रिय डॉक्टर वसंत शांतीलाल कटारिया, नाशिक शासकीय विद्यानिकेतन येथून सन 1973मध्ये भूगोल विषयात पुणे बोर्डात पहिले सुवर्णपदक मिळवून माध्यमिक शालांत परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊन आयुष्याच्या स्पर्धेत सहभागी झालात. विद्यानिकेतनचे संस्कार व शिक्षणाची शिदोरी घेऊन मुंबईतील ग्रँड वैद्यकीय महाविद्यालयातून MD हृदयरोग आणि मधुमेह ही पदवी प्राप्त केल्यानंतर अहमदनगर शहरात क्लिनिकची निर्मिती करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आपण संपूर्ण नगर जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रथितयश डॉक्टर म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालात. वैद्यकीय व्यवसाय करताना तो व्यवसाय न मानता सेवा समजून सर्वसामान्यांची कामं केली. गेली